ओके सो हा जो आहे आपण बघत आहोत कंपाऊंड गिअर ट्रेन. ओके सो ह्याच्यामध्ये बघा आता कंपाऊंड गिअर ट्रेनचं इक्वेशन तुम्ही बघूया आपण. मी पुन्हा एकदा पुन्हा एकदा तुम्हाला थोडक्यात सांगतो की कंपाऊंड गिअर ट्रेन म्हणजे काय, की कंपाऊंड करणे म्हणजे काय, एका शाफ्टवर दोन गिअर माउंट करणे. ओके एका शाफ्टवर दोन गिअर माउंट करणे. आता बघा इथं बघा कंपाऊंडिंग केले. आपल्याला काय करायचं आहे, हा ड्रायव्हर गिअर आहे, हा ड्रायव्हर गिअर आहे. इथून पॉवर द्यायची आहे ड्रिव्हनला, हा इथं ड्रिव्हन आहे. ओके हा ड्रायव्हर आहे, हा ड्रिव्हन आहे. आता ह्याच्यामध्ये पण ड्रायव्हर कडून ड्रिव्हन कडे जात असताना आता हे का केलेलं आहे सांगा, कारण ड्रायव्हर इथं आहे ड्रिव्हन इथं आहे म्हणजे ह्यांचं डिस्टन्स किती आहे, जास्त आहे ना. मग डिस्टन्स जास्त असेल तर आपण काय करतोय, आयडियल आयडियल गिअर्स मध्ये आपण वापरतोय. मध्ये काय करतोय, आयडियल गिअर्स आपण वापरतोय. तर हे जे आयडियल गिअर्स आहेत, जस्ट मिनिट. ओके सो आता बघा इथं काय केलेलं आहे, आयडियल गिअरमुळे काय झालेलं आहे, एकतर पॉवर काही कमी होत नाही, पॉवर ट्रान्समिट होताना कोणताही फरक पडत नाही. जे ओरिजिनल ड्रायव्हर कडून ड्रायव्हर कडे जेवढी पॉवर जायला पाहिजे तेवढीच पॉवर त्यामध्ये जाते. ओके आता इथं काय केलेलं आहे बघा, गिअर हा ड्रायव्हर गिअर आहे, तो एका शाफ्टवर आहे. इथं दिसते तुम्हाला, इथं खाली व्ह्यू दिसतोय बघा, गिअर 1 ऑन शाफ्ट ए, त्याला कनेक्ट केला दुसरा गिअर 2 नंबरचा गिअर ऑन शाफ्ट बी. आता इथं तुम्हाला काय दिसतंय बघा, शाफ्ट बी वर काय केलेलं आहे, अजून एक गिअर माउंट केलेला आहे. हा 2 नंबरचा शाफ्ट, हा 3 नंबरचा शाफ्ट, हा जो आहे ते 3 नंबरचा शाफ्ट, सॉरी 2 नंबरच्या शाफ्टवर हा तिसरा गिअर माउंट केलेला आहे. या तिसऱ्या गिअरला आणि एक चौथा गिअर काय केलेला आहे, मेश केलेला आहे. याला मेशिंग म्हणायचं. एक गिअर दुसऱ्या गिअरला जे कनेक्ट होतात त्याला आपण काय म्हणतोय, मेशिंग म्हणतोय. मग वन गिअर पहिला ए शाफ्टवर एक गिअर आहे, तो दुसऱ्या शाफ्टवर जो 2 नंबरचा गिअर आहे त्याला त्याला मेश केलेला आहे. बघा इथं मेश केलेला आहे, इथे मेशिंग झालेलं आहे. आता या शाफ्टवर काय केलेलं आहे, पुढं एक हा गिअर दिसतोय तुम्हाला, हा 2 नंबरचा बघा, आणि त्याच्या पाठीमागे 3 नंबरचा आहे. इथं डॉटेड लाईन दिसतात काय तुम्हाला, डॉटेड लाईन कधी दिसतात, जर पाठीमागचा एखादा पोर्शन असेल तर तो डॉटेड पोर्शन दिसतो आपल्याला, म्हणजेच हा पाठीमागे गिअर आहे 3 नंबरचा. ओके 1 2 3. आता या 3 नंबरला अजून कोणता गिअर कनेक्ट केलेला आहे, 4 नंबरचा. त्याच्यासाठी काय केलंय परत, शाफ्ट सी शाफ्ट म्हणजे ए बी सी शाफ्ट. ओके त्या सी शाफ्टवर तसंच काय केलं, अजून एक गिअर पाठीमागच्या साईडला माउंट केलेला आहे. आता बघा 1 2 3 4 5, आणि या 5व्या गिअरला जो डी शाफ्ट आहे, डी शाफ्टवर तिथं मेशिंग केलेलं आहे 6वा गिअर. हा दिसतोय का 6वा गिअर, हा शेवटचा. याला ड्रिव्हन गिअर म्हणतोय, म्हणजे ड्रायव्हर कडून ड्रिव्हनला आपल्याला पॉवर द्यायची आहे. थ्रू आपण असं जाणार 1 2 3 4 5 6, म्हणजे 1 2 3 4 5 6 असं जाणार आपण. ओके म्हणजे गिअर जे मेशिंग केलेलं आहे, इथं एक मेशिंग केलं इथं, आता ह्याला काय म्हणायचं, आणि इथं मेशिंग केलं, आता ह्याला काय म्हणायचं, कंपाऊंडिंग. कंपाऊंडिंग कशाला म्हणायचं, या एका शाफ्टवर दोन गिअर माउंट केलेले आहे, या एका शाफ्टवर दोन गिअर माउंट केलेले आहे, ह्याला काय म्हणायचं, कंपाऊंड करणे, कंपाऊंडिंग गिअर. ओके आता आपण इक्वेशन बघू. आता बघा N1 स्पीड ऑफ ड्रायव्हिंग गिअर, हे बघा N1 स्पीड ऑफ ड्रायव्हिंग गिअर 1. त्यानंतर T1 आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ टीथ. मागचं जर लेक्चर बघत नसेल तर ते लेक्चर बघा, त्या लेक्चरमध्ये सगळं आपण हे सिंपल ड्राईव्ह जे आहे ते आपण घेतलेलं आहे. ते इक्वेशन समजलं की हे इक्वेशन लगेच समजणार. ओके सो N1 म्हणजे स्पीड ऑफ ड्रायव्हिंग गिअर, T1 म्हणजे नंबर ऑफ टीथ ऑन गिअर 1. आता गिअर 1 जो आहे पहिला गिअर, त्याच्यावरचे नंबर ऑफ टीथ जे आहे ते आपण T1 न दाखवतोय, आणि स्पीड त्याचं जे आहे ते N1 न दाखवणार. तसंच समजा 2 नंबरचा गिअर असेल तर स्पीड दाखवताना N2, नंबर ऑफ टीथ दाखवताना T2. 6 नंबरचा असेल तर N6 T6. N म्हणजे काय, स्पीड, T म्हणजे काय, नंबर ऑफ टीथ. एवढं लक्षात ठेवा, हे सगळं लिहिलेलं आहे याच्यामध्ये. काय आता आपल्याला काय करायचं आहे, पहिला आपण काय करूया, गिअर 1 मेश कोणाला झालाय, गिअर 2 ला झालेला आहे.
आता आपण मागच्या वेळी आपण स्पीड ह्याचं व्हेलॉसिटी रेशो किंवा स्पीड रेशो आपण इक्वेशन बघितलेलं आहे. ओके, जर तुम्ही ते बघितलं नसेल तर पाठीमागचे लेक्चर बघा, तुम्हाला ते लक्षात येईल. एकदम सिंपल इक्वेशन आहेत. एकावर अवलंबून दुसरं, दुसऱ्यावर अवलंबून तिसरं असे इक्वेशन असतात. त्यामुळे पहिलं जर तुम्ही बघितला तर तुम्हाला दुसरं समजेल, दुसरं समजलं की तिसरं समजणार असं आहे. आता गिअर 1 जे आहे ते मेश गिअर 2 ला मेश झालेलं आहे बघा. इथे दिसते तुम्हाला N1 डिवायडेड बाय N2 इज इक्वल टू T2 डिवाइड बाय T1. हा स्पीड रेशो आपण ऑलरेडी बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण त्याप्रमाणे त्या इक्वेशन तयार केलं आपण. N1 म्हणजे गिअर 1 चा स्पीड, N2 म्हणजे गिअर 2 चं स्पीड. ह्याचा रेसिप्रोकल असतोय, म्हणजे नंबर ऑफ टीथ मात्र उलट लिहितोय आपण. T2 अपॉन T1 ते इक्वेशन पण आपण बघितलेलं आहे. ओके, सो गिअर 1 आणि 2, तसंच गिअर 3 आणि 4 चं काय होणार आहे? N3 डिवायडेड बाय N4 आणि उलट होणार T4 डिवायडेड बाय T3. बघा 1 2. तसंच 5 आणि 6 चं काय होणार? त्याच पद्धतीने N5 डिवायडेड बाय N6, T6 डिवायडेड बाय T5. दिसते का इथं? N1 upon N2 is equal to T1 upon T2, N3 upon N4 is equal to T4 upon T3, and 5 आणि 6 चं स्पीड रेशो काय येणार? N5 upon N6, T6 upon T5. आता कंपाऊंड करणे म्हणजे काय? एकत्र करणे. आता काय करूया? स्पीड सगळं एकत्र करूया. इज इक्वल टू च्या पुढं नंबर ऑफ टीथ एकत्र करूया. हे सगळं एकत्र करा. हे बघा, हे 3 एका साईडला, हे 3 एका साईडला, हे 3 एका साईडला, हे 3 एका साईडला, असं केलेलं आहे. हे दिसतंय का तुम्हाला? आता त्याच्यामुळे काय होणार आहे सांगा. आता इथं फायनल इक्वेशन महत्वाचं आहे. फायनल इक्वेशन काय ते बघा. N1 अपॉन N6 शेवटचा ड्रायव्हर आणि ड्रिव्हन. कळलं काय? ड्रायव्हर आणि ड्रिव्हन. आता हे आणि हे काय होणार? कॅन्सल होणार. तुम्ही म्हणाल का कॅन्सल झाले? N2 आणि N3 वेगळं दिसतंय, N4 N5 वेगळं दिसतंय. वेगळं नाही हे बघा, N2 N3 एकाच शाफ्टवर माउंट केलं आहे. मग स्पीड दोघांचं काय असणार आहे? जे N2 चं असणार आहे तेच N3 चं असणार आहे. किंवा N5 आणि किंवा N4 आणि N5 यांचं पण स्पीड एकसारखं असणार आहे. कसं ते बघूया आपण. बघा आता डायग्राम बघितली लक्षात येईल तुमच्या. बघा, हा शाफ्ट आहे. या शाफ्टचं स्पीड जर समजा एक 10 असेल तर ह्या 2चं आणि ह्या 3चं पण 10च असणार ना. दुसरा गिअर आणि तिसरा गिअर या शाफ्टवर माउंट केलेला आहे, बरोबर आहे. या शाफ्टचं जे स्पीड असेल तेच 4चं आणि 5चं असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे एन या दोघांचे स्पीड या N4 N5 N2 N3 कॅन्सल केलेला आहे आपण. आणि हे मात्र वेगळं असणार आहे. हा शाफ्ट वेगळा आहे, याच्यावर एकच गिअर आहे, आणि हा शाफ्ट वर एकच गिअर आहे. त्यामुळे ह्यांचं स्पीड हे तेच राहणार, जे काय असेल त्यांचं असणार. सो जस्ट मिनिट. बघा, त्यामुळं फायनल इक्वेशन आपल्याला काय मिळालं? N1 अपॉन N6 आणि N2 N3 कॅन्सल होणार, N4 N5 कॅन्सल होणार. मग नंबर ऑफ टीथ मात्र वेगवेगळे आहेत, त्यात कॅन्सल होणार नाही. नंबर ऑफ टीथ प्रत्येक गिअरचे वेगळे आहेत. त्यामुळं T2 T4 T6 डिवाइड बाय T1 T3 T5. ओके, लक्षात आलं? म्हणजेच आपल्याला काय मिळालं? स्पीड रेशो, ट्रेनिंग व्हॅल्यू. आता स्पीड रेशो काय मिळाला? स्पीड ऑफ द फर्स्ट ड्रायव्हर डिवायडेड बाय स्पीड ऑफ द लास्ट ड्रिव्हन ऑर फॉलोअर. ओके, म्हणजे काय आलं? हे बघा, स्पीड ऑफ द फर्स्ट ड्रायव्हर म्हणजे काय? इथं बघितलं तुम्ही, आपल्याला काय आलेलं आहे इक्वेशन बघा. N1 डिवाइड बाय N6 म्हणजे काय? N1 काय आहे? स्पीड ऑफ द फर्स्ट ड्रायव्हर. N6 काय आहे? स्पीड ऑफ द लास्ट ड्रिव्हन. ड्रायव्हर गिअर आहे बघा, इथं आपला काय आहे? हा ड्रायव्हर आहे, त्याला आपण 1 नंबर दिलेला आहे, म्हणजे ड्रायव्हर गिअर. ओके, आणि शेवटचा आहे बघा ड्रिव्हन गिअर, त्याला आपण नंबर काय दिलाय? N6. त्यामुळं त्यांच्यामध्ये काय होणार आहे? त्यांचा जो रेशो आहे N1 अपॉन N6 इज इक्वल टू N1 upon N6 is equal to काय मिळालं बघा आपल्याला? is equal to T2 into T4 into T6. बरोबर आहे काय? इथं बघा, T2 T4 T6 एकत्र केलं आपण, डिवायडेड बाय T1
T3 T5 आता म्हणजे काय नंबर ऑफ टीथ हे कॅन्सल झालेले नाहीत कोणतेही कारण का नंबर ऑफ टीथ मात्र सगळ्यांचे वेगवेगळे आहेत स्पीड इथं काय केलेलं आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या शाफ्टचं स्पीड एकसारखं आहे म्हणून ते कॅन्सल झालं N2 N3 कॅन्सल झालं N4 N5 कॅन्सल झालं पण इथं टीथ जे आहेत ते सगळ्या प्रत्येक गिअरचे हे वेगवेगळे आहेत नंबर ऑफ टीथ वेगळे आहेत ओके त्यामुळे ते कॅन्सल होणार नाही ओके सो आपल्याला हा स्पीड रेशो आपल्याला मिळालेला आहे दिस इज द कंपाऊंड गिअर ड्राईव्ह ओके आता जस्ट मिनिट बघा आणि आता आपल्याला मागचं इक्वेशन आपण बघितलेलं आहे मागच्या वेळी ट्रेन व्हॅल्यू काय असते रेसिप्रोकल असणार आहे याच्या म्हणजे याच्या उलट आता बघा स्पीड ऑफ द फर्स्ट ड्रायव्हर स्पीड रेशो काय म्हणतोय स्पीड ऑफ द फर्स्ट ड्रायव्हर इज डिवाइडेड बाय स्पीड ऑफ द लास्ट ड्रिवन is equal to product of the number of teeth on drivens divided by product of number of teeth on drivers सगळे ड्रिवन गिअर वरचे नंबर ऑफ टीथ डिवाइडेड बाय प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ टीथ ऑन ड्रायव्हर्स गिअर ओके म्हणजे हे पुन्हा एकदा आपण बघूया बघा T2 T4 T6 T2 T4 T6 आता इथं काय आहे T2 T4 T6 हे जर तीन गिअर बघितले बघा T2 T4 आणि T6 हे काय ड्रिवन ओके म्हणजे लास्ट ज्याच्यापासून ज्याला पॉवर मिळाल्या असे गिअर आणि ड्रायव्हिंग म्हणजे काय 1 3 5 म्हणजे T1 T3 T5 म्हणून ते त्या पद्धतीने अशा पद्धतीने लिहिलेलं आहे ओके म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने हे लिहिलेलं आहे प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ टीथ ऑन ड्रिवन्स डिवाइड बाय प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ टीथ ऑन ड्रायव्हर्स आता ट्रेन व्हॅल्यू मात्र याच्यावर रेसिप्रोकल असणार आहे फक्त उलट करायचं बघा स्पीड ऑफ द लास्ट ड्रिवन ऑर फॉलोअर स्पीड ऑफ द लास्ट ड्रिवन ऑर फॉलोअर डिवाइडेड बाय स्पीड ऑफ द फर्स्ट ड्रायव्हर इज इक्वल टू म्हणजे काय झालं पहिला ड्रिवन वरती घेतला ड्रायव्हर खाली घेतला याच्यावर स्पीड रेशोच्या उलट ट्रेन व्हॅल्यू करायची ओके तसंच पुढे बघा प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ टीथ ऑन ड्रायव्हर्स वरती येणार ड्रिवन खाली जाणार प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ टीथ ऑन ड्रिवन्स फक्त स्पीड रेशोच्या उलट केले की तुम्हाला ट्रेन व्हॅल्यू मिळते लास्ट आपण एक लेक्चर बघितलेला आहे आणि त्या लेक्चर मध्ये आपण हे क्लिअर झालेलं आहे आपल्याला ओके सो तेच परत पुन्हा एकदा आपण इथं वापरलेलं आहे सो दिस इज द कंपाऊंड गिअर ट्रेन ओके advantage of compound gear train over simple gear train is that much larger speed reduction from the first shaft to the last shaft can be obtained with small gears म्हणजे छोटे गिअर वापरून याचा ऍडव्हान्टेज काय आहे कंपाऊंड गिअर ट्रेनचं की पॉवर ट्रान्समिट करायची आहे आपल्याला आणि आपल्याला काय करायचं आहे कंपाऊंड गिअर ट्रेन म्हणजे सिंपल गिअर ट्रेन मध्ये कसं असते जे सिंपल गिअर ट्रेन मध्ये तेच आपण काय इथं काय केलेलं आहे कंपाऊंडिंग केलेलं आहे कंपाऊंड मध्ये एका शाफ्टवर दोन दोन गिअर माउंट केलेले आहेत ते आता आपण बघितलेलं आहे ओके सो त्याच्यामुळं स्मॉल गिअर वापरून आपण स्पीड रिडक्शन करू शकतो ओके सो सिंपल गिअर ट्रेन इज यूज टू गिव्ह अ लार्ज स्पीड रिडक्शन द लास्ट गिअर हॅज टू बी व्हेरी लार्ज usually for speed reduction in excess of 7 to 1 ओके म्हणजे सिंपल गिअर ट्रेन जे आहे ते आपण लार्ज स्पीड रिडक्शन साठी वापरतो ओके लार्ज गिअर हॅज टू बी व्हेरी लार्ज शेवटचा जो गिअर आहे तो खूप मोठा असतो ह्याच्यामध्ये ओके जस्ट मिनिट सॉरी थोडंसं कनेक्शन थोडा प्रॉब्लेम आल्यामुळं जस्ट मिनिट ओके सो
दिस इज द कंपाऊंड. आता आपण नेक्स्ट बघूया रिव्हर्टेड गिअर ट्रेन. सो दिस इज द रिव्हर्टेड गिअर ट्रेन. रिव्हर्टेड गिअर ट्रेन मध्ये आता पहिला आपण डायग्राम बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. ओके. सो इथं आता पहिला काय दिसतंय बघा तुम्हाला रिव्हर्टेड गिअर ट्रेन मध्ये 1 2 बघा पहिला गिअर हा मोठा आहे दिसतो इथं पहिला गिअर या एका शाफ्टवर आहे. ओके. त्यानंतर दुसरा गिअर त्याला मेश झालेला आहे तो दुसऱ्या शाफ्टवर आहे. हा पहिला शाफ्ट, हा दुसरा शाफ्ट, हा दुसरा शाफ्ट. ओके. त्यानंतर या शाफ्टवर तिसरा गिअर काय केलेला आहे माउंट केला आहे बघा या शाफ्टवर म्हणजे कंपाऊंडिंग थोडक्यात. आता आपण बघितलेलं आहे तसंच या शाफ्टवर काय केलंय कंपाऊंडिंग केलंय. आणि चौथा गिअर जो आहे त्याचा शाफ्ट तो बघा पहिल्या शाफ्टच्या लाईन मध्येच दुसरा शाफ्ट आहे तिसरा शाफ्ट आहे. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. कलर वेगळं दाखवतो. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. इथं फरक काय झालं दिसतोय तुम्हाला पहिला आणि तिसरा शाफ्ट जो आहे पहिल्या आणि तिसऱ्या शाफ्ट मध्ये तुम्हाला एकाच लाईन मध्ये ते शाफ्ट आहेत खरं वेगवेगळे शाफ्ट आहेत. ओके ते वेगवेगळे आहेत शाफ्ट एकाच लाईन मध्ये आहेत. आता बघूया काय आहे रिव्हर्टेड गिअर ट्रेन. when the axis of the first gear and the last gear. axis of the first gear म्हणजे फर्स्ट axis of the first gear म्हणजे फर्स्ट ड्रायव्हर and the last gear म्हणजे ड्रिव्हन म्हणजे फॉलोअर म्हणतोय त्याला आपण. आर को ऍक्झियल याला को ऍक्झियल म्हणतात. हे तुम्हाला रेड लाईन आणि ब्लू लाईन दिसतंय काय एका लाईन मध्ये आहेत शाफ्ट पण वेगवेगळे आहेत म्हणून त्याला को ऍक्झियल म्हणायचं. ऍक्सिस त्यांचा कसा आहे एकसारखा आहे एका ऍक्सिस मधनच गेलेले आहेत ते पण वेगवेगळे शाफ्ट आहेत. देन गिअर ट्रेन इज नोन एज ह्याला रिव्हर्टेड गिअर ट्रेन असं आपण म्हणतोय. रिव्हर्टेड गिअर ट्रेन when we see that the gear first बघा when we see that the gear first driver drives the gear 2. पहिला जो गिअर आहे की नाही तो गिअर कुणाला ड्राईव्ह करणार गिअर 2 नंबरच्याला. ओके. आता 2 नंबरचा जो गिअर आहे त्या शाफ्टवर परत कंपाऊंडिंग केलेलं आहे परत तिसरा 3 नंबरचा गिअर खाली त्याच्यामध्ये आहे. म्हणजे स्पीड काय असणार आहे 2 आणि 3 चं स्पीड काय असणार आहे सेम असणार आहे. 1 चं स्पीड जे मिळणार ते 2 ला मिळणार 2 चं मिळणार 3 ला 2 चं 3 ला काय मिळणार सांगा कारण त्या शाफ्ट 2 फिरला की शाफ्ट फिरणार ना आणि त्या शाफ्टचं स्पीड 3 ला मिळणार म्हणजे 2 आणि 3 चं स्पीड सेम असणार आहे. ओके. 1 चं स्पीड मिळालं 2 ला 2 चं मिळालं 3 ला म्हणजे 2 चं मिळालं ऍक्च्युअली शाफ्टला शाफ्टचं मिळालं 3 ला. आता 3 ला मेश कोण केलेला आहे चौथा मेश केलेला आहे. द गिअर 3 drives the gear 4 in the same direction as that of gear 1. आता बघा इथं काय होते बघा पहिला गिअर फिरला जस्ट मिनिट पहिला क्लॉकवाईज फिरतोय बघा पहिला क्लॉकवाईज फिरला दुसरा काय होणार आता ह्याला हा माउंट केलेला आहे कनेक्ट केलेला आहे दुसरा काय झाला अँटी क्लॉकवाईज फिरणार. पहिला जर क्लॉकवाईज फिरला तर दुसरा त्याला कनेक्ट केला कसा फिरणार असा फिरणार ना असे गिअर बघा असे. आता हा असा जर गेला इकडं इकडे तर हा असा जाणार ना बरोबर आहे काय म्हणजे हा क्लॉकवाईज गेला तर हा अँटी क्लॉकवाईज म्हणजेच पहिला गिअर क्लॉकवाईज दुसरा गिअर अँटी क्लॉकवाईज. आता हा जर अँटी क्लॉकवाईज फिरला असेल तर तिसरा काय होणार तो वेगळ्या दिशेला फिरेल काय नाही तो पण अँटी क्लॉकवाईज फिरणार म्हणजे हा क्लॉकवाईज हा अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. ओके. आता हा अँटी क्लॉकवाईज असेल तर हा कसा फिरणार परत क्लॉकवाईज परत फिरणार क्लॉकवाईज. ओके. म्हणजे हा 1 क्लॉकवाईज हा अँटी क्लॉकवाईज हा अँटी क्लॉकवाईज हा परत फोर्थ क्लॉकवाईज म्हणजे सेम एकचं जे रोटेशन आहे क्लॉकवाईज तीच डायरेक्शन 4 ला मिळाली. ओके. सो we see that the gear 1 drives the gear 2 in opposite direction. Gear 2 and 3 are mounted on same shaft. Therefore, compound gear the gear 3 will rotate in same direction as that of gear 2. The gear 3 drives the gear 4. Gear 3 जे आहे ते gear 4 ला काय होणार ड्राईव्ह करणार. ओके.
इन द सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ गिअर 1. म्हणजे गिअर 1 जसा फिरतोय तसा सेम गिअर 4 फिरणार आहे. म्हणजे डायरेक्शन म्हणतोय, डायरेक्शन स्पीड वेगळा असणार आहे पण डायरेक्शन काय असणार आहे, सेम असणार आहे, क्लॉकवाईजच फिरणार. सो वी सी दॅट रिव्हर्टेड गिअर देन मोशन ऑफ द फर्स्ट गिअर अँड द लास्ट गिअर इज लाईक. म्हणजेच आपल्याला ह्याच्यामध्ये काय कळालं की मोशन फर्स्ट गिअरची आणि लास्ट गिअरची म्हणजे ड्रायव्हरची आणि ड्रिव्हनची सेम मोशन मिळाली आपल्याला. ओके, आता आपण लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे बघा. इथं समजा आपण ऑड आणि इव्हन म्हणजे समजा हा गिअर आहे, जस्ट मिनिट, हा एक गिअर आहे, परत हा गिअर आहे, परत हा गिअर आहे आणि हा गिअर आहे. समजा हा गिअर क्लॉकवाईज फिरला तर हा फिरणार अँटी क्लॉकवाईज, हा अँटी क्लॉकवाईज फिरला तर हा फिरणार क्लॉकवाईज, आणि हा फिरणार, हा क्लॉकवाईज असेल तर हा परत अँटी क्लॉकवाईज. म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर हिची मोशन ह्याला जर द्यायची झाली तर ही मोशन क्लॉकवाईज आहे, ही मोशन मिळणार अँटी क्लॉकवाईज. का? मध्ये किती गिअर वापरलेत, 2 गिअर वापरलेत. समजा मी मध्ये एकच गिअर वापरला, हे क्लॉकवाईज मिळणार, हे अँटी क्लॉकवाईज फिरणार, परत हे क्लॉकवाईज फिरणार. म्हणजे जर आपण सम संकेत समजा वापरले गिअर मध्ये, आयडियल गिअर म्हणजे 1, आता सम संख्या म्हणजे 2, 4, 6, 8, 10 असे वापरले तर आपल्याला मोशन जी मिळणार आहे ती आपल्याला विरुद्ध दिशा मिळणार. म्हणजे ह्याची ड्रायव्हर आणि ड्रिव्हनची जी दिशा असणार आहे ती विरुद्ध असणार आहे एकमेकाच्या. हा क्लॉकवाईज असेल तर हा अँटी क्लॉकवाईज असणार. आणि जर आपण ऑड नंबर वापरले समजा 1, 3, 5, 6, 1, 3, 5, 7, ओके, अशा पद्धतीचे गिअर जर वापरले आपण नंबर, तर आपल्याला जी मोशन मिळणार आहे ती सेम मोशन मिळणार आहे. म्हणजे हा समजा क्लॉकवाईज फिरला तर हा अँटी क्लॉकवाईज फिरणार आणि हा परत क्लॉकवाईज मिळणार. म्हणजे दोन्हीचे बघा ड्रायव्हर आणि ड्रिव्हनचे मोशन सेम आली की नाही. तसं इथं आहे बघा, रिव्हर्टेड मध्ये पण त्याच पद्धतीने आहे, फक्त इथं काय केलेलं आहे मात्र कंपाऊंडिंग केलेलं आहे आणि इथं ऍक्सिस काय आहे, कोएक्झियल आहे. ओके, आता बघूया, स्पीड मात्र डिफरंट आहे इथं, लक्षात ठेवा. मगाशी मी दाखवलं त्याच्यामध्ये स्पीड वेगळं होतं, आता इथं बघा T1 number of teeth on gear 1, R1 pitch circle radius of gear 1, N1 speed of gear 1. म्हणजे आपण एक पहिला जो गिअर आहे त्याचा आपण T1 घेऊया. T1 म्हणजे काय, नंबर ऑफ टीथ. R1 म्हणजे काय, PCD म्हणजे पिच सर्कल रेडियस, पिच सर्कल रेडियस, आणि N1 म्हणजे काय, स्पीड ऑफ द गिअर. आता तसंच काय असणार आहे T2, T3, T4 म्हणजे काय, त्या गिअरवरचे नंबर ऑफ टीथ. R2, R3, R4 म्हणजे काय, पिच सर्कल रेडियस ऑफ रिस्पेक्टिव्ह गिअर्स, त्या गिअरचे पिच सर्कल रेडियस. N2, N3, N4 म्हणजे काय, स्पीड रिस्पेक्टिव्ह गिअर्स इन RPM. म्हणजे N2 म्हणजे त्या गिअरचे स्पीड. ओके, जस्ट बघा आता काय इक्वेशन आपण, सो याच्यामध्ये बघा, distance between the centers of the shaft of gear 1 and 2 as well as gear 3 and 4 is the same. डिस्टन्स काय असणार आहे, गिअर 1 अँड 2 आणि गिअर 3 आणि 4 ह्यांचं सेम असणार आहे. ओके, R1 R2 R1 प्लस R2 इज इक्वल टू R3 प्लस R4. बघा डिस्टन्स बघा, R1 प्लस R2, बघा दाखवतो तुम्हाला मी. बघा इथून R1 म्हणजे काय, रेडियस. R1 म्हणजे हे इथून इथं, R2 म्हणजे काय, इथून इथं. R1 प्लस R2 म्हणजे हे डिस्टन्स आणि इज इक्वल टू R3 प्लस R4 म्हणजे या 3 म्हणजे हा गिअर आहे, बरोबर आहे. म्हणजे इथून इथं, आणि 4 म्हणजे हा छोटा गिअर इथून इथं. म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स R1 प्लस R2 इज इक्वल टू R3 प्लस R4 असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, also the circular pitch module of the gear त्यांचे काय असणार आहे, all the gears are assumed to be same, module सेम असणार आहेत. So number of teeth gear is directly proportional to circumference of radius. T1 plus T2 is equal to T3 plus T4. म्हणजे दोघांचे टीथ जे असणार आहेत, T1 आणि T2 चे टीथ हे इक्वल, त्या दोघांची बेरीज ही T3 आणि T4 च्या बेरजे एवढेच असणार, ज्यांच्या टीथच्या बेरजे एवढेच असणार आहेत. ओके,
सो स्पीड रेशो आपल्याला काय मिळते, प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ टीथ ऑन ड्रिव्हन्स डिवायडेड बाय प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ टीथ ऑन ड्रायव्हर्स. हे आपल्याला माहिती आहे. N1 आपल्याला माहिती आहे N1 डिवायडेड बाय N4 फर्स्ट अँड लास्ट. याच्यामध्ये काय असतंय, वरती काय असतात, ड्रिव्हनचे टीथ, सॉरी ड्रिव्हनचे टीथ T2 T4 आणि T1 इंटू T3. लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं, लास्ट एक्सप्रेशन मध्ये बघितलेलं आहे आपण हे. ओके, सेम तसं घेतलंय आपण ह्याच्यामध्ये. सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड, आता काय करूया, हे पहिलं दुसरं आणि तिसरं 3 इक्वेशन आपण घेतले बघा. पहिलं रेडियस आहे, दुसरं टीथ आहे, तिसरं स्पीड रेशो आहे. हे 3 डिटरमाइन केलं. ओके, from three equation we can determine number of teeth on each gear of the given center distance, speed ratio and module only when number of teeth on one gear is arbitrarily. Okay, so the reverted gear train are used in automotive transmission. आता हे जे रिव्हर्टेड गिअर ट्रेन आहे की नाही, हा रिव्हर्टेड गिअर ट्रेन कुठं मिळतात, ऑटोमोटिव्ह ट्रान्समिशन मध्ये आपल्याला आपण वापरतो. इथं काय रिव्हर्टेड गिअर ट्रेनचा उपयोग काय झाला सांगा, स्पीड आपल्याला वेगळं मिळालं, पण हे काय मिळाली, डायरेक्शन सेम मिळाली. सेम डायरेक्शन आपल्याला पाहिजे आहे आणि स्पीड मात्र वेगळं पाहिजे. आता असं कुठं असते सांगा, अजून तुमचं क्लॉक आहे बघा, क्लॉक वॉच मध्ये मोठा काटा जो असतोय त्याचं फिरण्याचं स्पीड आणि छोटा काटा आहे म्हणजे सेकंद काटा आपण म्हणू. ओके, आता समजा सेकंद काटा आहे, तो जो आहे बघा, आता लेथ बॅक गिअर मध्ये, इंडस्ट्रियल स्पीड रिड्युसर मध्ये, इन क्लॉक्स म्हणजे मिनिट आणि आवर, म्हणजे काय, छोटा मिनिट काटा आणि तास काटा जो असतोय बघा, 2 काटे असतात, मिनिट काटा आणि तास काटा, पण दोघांचं स्पीड काय मात्र वेगवेगळं आहे ना. ओके, पण डायरेक्शन कशी आहे, सेम आहे, क्लॉकवाईज आहे की नाही, दोघं क्लॉकवाईज मध्येच फिरतात. खरं आपल्याला काय पाहिजे आहे, एकाच शाफ्टवर पाहिजे आहे दोघं, म्हणजे एका लाईन मध्ये पाहिजे आहे थोडक्यात, आणि ते काय पाहिजे आहेत, स्पीड मात्र वेगळं पाहिजे आहे. मग समजा एकच शाफ्ट मी ठेवला असता तर मात्र काय झालं असतं, स्पीड सेम मिळालं असतं आपल्याला, पण तसं नको आहे. आपल्याला काय पाहिजे आहे, एका लाईन मध्ये तर पाहिजे आहे. ओके, सेंटर शाफ्ट बरोबर आहे, तो एका लाईन मध्येच पाहिजे आहे, बरोबर आहे काय, आणि मात्र स्पीड मात्र काय पाहिजे आहे, दोघांचं वेगवेगळं पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपण हे रिव्हर्टेड गिअर ट्रेन चा वापर केलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की क्लॉक जर बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की मिनिट काटा आणि सेकंद काटा, मिनिट काटा आणि तुमचा जो आवर काटा जो असतो, तास काटा, यांचं दोघांचं स्पीड हे वेगवेगळं असतं. ते क्लॉकवाईजच फिरतात पण स्पीड मात्र वेगवेगळं असतं. ते कशामुळे, ह्या अशा गिअरच्या अरेंजमेंटमुळे ते आपल्याला मिळू शकतं. दिस इज द रिव्हर्टेड गिअर ट्रेन. ओके, सो नेक्स्ट जो आहे तो एपिसायक्लिक गिअर ट्रेन. आता एपिसायक्लिक गिअर ट्रेन जो आहे, the axis of the shaft over which the gears are mounted may move relative to a fixed axis. A simple epicyclic gear train as shown in figure. आता एपिसायक्लिक गिअर ट्रेन काय आपण बघूया. यामध्ये बघा, तर एपिसायक्लिक गिअर ट्रेन बघूया आपण. याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, ए गिअर बी गिअरला मेश केलेला आहे. आता ए गिअर वर काय केलेलं आहे, एक शाफ्ट आहे आणि बी गिअरचा शाफ्ट आहे. तर ह्याच्यामध्ये एक आर्म फिक्स केलेला आहे. या दोघांच्या मध्ये काय केलेलं आहे, एक आर्म फिक्स केलेला आहे. ओके, याचा सेंटर आहे O1, याचा सेंटर आहे O2, याला म्हणायचं आर्म सी. हा गिअर ए, गिअर बी, आणि दोघांच्या मध्ये आर्म आहे. ओके, आता आपण याचं वर्किंग बघूया कशा पद्धतीने होणार. हे कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे गिअर ए अँड द आर्म सी हॅव कॉमन ऍक्सिस ऍट O1 about which they can rotate, and gear B mesh with gear A is also axis on the arm at O2 about which gear B can rotate. ओके, बघा O1 ऍक्सिस आहे, त्या ऍक्सिस भोवती गिअर ए फिरणार, O2 ऍक्सिस आहे, त्या ऍक्सिस भोवती गिअर बी फिरणार, आणि दोघं मेश केलेत, ए आणि बी काय केलंय, गिअर मेश केलेले आहेत. आता याच्यामध्ये काय केलं आहे, गिअर ट्रेन इज सिंपल अँड द गिअर ए कॅन ड्राईव्ह गिअर बी. आता ही सिंपल गिअर ट्रेन आहे, ए डायरेक्ट बी ला फिक्स केलेला आहे, ज्यात कंपाऊंडिंग वगैरे काय नाही. डायरेक्ट ए गिअरचा शाफ्ट एक आहे, बी गिअरचा एक शाफ्ट आहे.
दोघांना मेश केले, दोघं एकमेकाला मेश केलेले आहेत. ओके, दिस इज अ सिम्पल गिअर ट्रेन. सो बट इफ गिअर ए इज फिक्स्ड, आता ह्याच्यामध्ये बघा, जर रेग्युलर फिरवलं आपण, तर हे सिम्पल गिअर ट्रेन तुम्हाला दिसते की समजा हे O1 O2 फिक्स केलेलं आहे. ओके, हा काय केलेला आहे, फिक्स केलेला आहे. त्यावेळी काय होणार आहे, हे आणि हे सिंपल गिअर ट्रेन सारखं फिरणार. समजा इफ गिअर ए इज फिक्स्ड अँड द आर्म इज रोटेटेड, समजा मी हा गिअरच फिक्स केला, हा ए सेंटर आहे की नाही, हा इथं लॉक केलं मी, या आर्मशी मी काय केलं, लॉक केलं, तर काय होणार आहे, तुम्हाला काय मिळणार आहे, तर तुम्हाला काय मिळणार आहे, तर हा गिअर जो आहे, बघा हा गिअर आहे की नाही, हा हे फिक्स काय, हे फिक्स एवढं केलं मी, तर आणि हा फ्री टू रोटेट ठेवला, एक साइड याची फ्री टू रोटेट ठेवली, इकडचं मी काय केलं, लॉक काढलं, हिथं फक्त लॉक ठेवलं, समजा हिथं फक्त लॉक ठेवले, तर हा तुम्हाला काय दिसेल माहिती आहे काय, हा ओव्हर ह्या गिअरच्या भोवती असं फिरायला लागेल. बघा हे असं आर्म ह्याला घेऊन जाणार गिअरला, बरोबर आहे काय, कारण हा गिअर जर एकसारखा फिरायला लागलाय आणि आपण काय केलं, इथं लॉक केलं, तर लॉक केल्यावर हे जे आहे की नाही, हे असं फिरायला लागणार. लक्षात आलं काय, ओव्हर अँड ओव्हर द गिअर असं म्हणूया आपण. तर गिअर बी इज फोर्स टू रोटेट अपॉन अँड अराउंड द गिअर ए, गिअर बी जो रोटेट होणार आहे तो अराउंड अँड अपॉन, अराउंड म्हणजे ह्याच्या भोवती आणि अपॉन म्हणजे ह्याच्या वरती, एच्या वर, आणि अराउंड म्हणजे भोवती, असा तो फिरायला लागणार. ओके, कारण आपण हा जो आहे आर्म इथं फिक्स केलेला आहे, या एंडला ए ला फिक्स केलेला आहे, आणि इकडचं फिक्स आपण केलेलं काढलं समजा, तर अशा पद्धतीने तुम्हाला मोशन मिळणार आहे. याला म्हणतात एपिसायक्लिक गिअर ट्रेन. हे युजफुल फॉर ट्रान्समिटिंग हाय वेलोसिटी रेशो जिथं पाहिजे आहे तिथं आपण हे गिअर वापरतो. एपिसायक्लिक गिअर ट्रेन आर युज्ड इन द बॅक गिअर ऑफ लेथ, डिफरन्शियल गिअर्स ऑफ ऑटोमोबाईल, होइस्ट, पुली ब्लॉक, रिस्ट वॉच, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्पीड आपल्याला जास्त पाहिजे असेल तर आपण हे एपिसायक्लिक गिअर ट्रेन वापरतो. ओके, सो ह्याच्यामध्ये लक्षात आलं तुमच्या की इथं आपण काय केलं, हे फिक्स केलं आणि हा जो आर्म आहे तो याच्या भोवती फिरणार, मग आर्म फिरला की म्हणजेच गिअर फिरणार. ओके, अपॉन अँड अराउंड, कारण हा कंटिन्युअसली फिरायला लागलाय म्हणून हा काय होणार, त्याच्या भोवती असा फिरत राहणार. ओके, हे जर तुम्ही युट्यूबला तुम्ही टाकलं की तुम्हाला सगळे गिअर ट्रेन, आताचे सगळे गिअर ट्रेन तुम्ही टाकले युट्यूबला की ह्याचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील, ह्याचे अॅनिमेशन तुम्हाला बघायला मिळेल, कशा पद्धतीने हे वर्किंग होते. हे तुमचा आजचा टास्क असणार आहे. तुम्ही हे आत्ता जे झालेले आहेत सगळे सिंपल गिअर ट्रेन, कंपाऊंड गिअर ट्रेन, रिव्हर्टेड गिअर ट्रेन, एपिसायक्लिक गिअर ट्रेन, हे चारही गिअर ट्रेन युट्यूबला टाकायचं आहे आणि लिंक टाकून ॲनिमेशन बघायचं आहे. ओके, सो हा तुमचा आजचा जो आहे तो टास्क असणार आहे. ओके, सो आज आपण जे बघितलं त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण सिंपल गिअर ट्रेन बघितलेला आहे. त्याच्यानंतर आजच्या ज्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, पहिला कंपाऊंड गिअर ट्रेन, बघा कंपाऊंड गिअर ट्रेन,